शांताई रुद्राश्रम आणि चंदन कमल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने समाजसेवक तसेच कोरोना योद्ध्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला विजय मोरे, डॉक्टर माधव प्रभू, जिल्हा आरोग्य अधिकारी गडाख, महानगरपालिका उपआयुक्त उदय तळवार, विकी मेहता, श्रीपाद पाई, विजय कोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर माधव प्रभू यांनी सांगितले की कोविडच्या काळात अनेक ठिकाणी नातेवाईक मृतदेहाला हात लावण्यास घाबरत होते. अशा भीषण परिस्थितीत कोरोना योद्ध्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांचे प्राण वाचवले आणि गरजूंना मदतीचा हात दिला. समाज त्यांच्या कार्याचा कायम ऋणी राहील. दिलीप पाणी हे वगैरे त्यावेळेस कसं चालू आहे. त्यामुळे खरं तर हिरो बेळगावचे तेच आहे. आम्ही खूप काम त्याने केलेलं आहे. तसंच कोविड मध्ये मी केएलईचा इन्चार्ज होतो आणि त्यावेळेला मी बघितलेलं आहे की गेल्यानंतर रिलीजन, कास्ट, पैसा काही मॅटर करत नाही. अक्षरशः डेड बॉडीज आमच्याकडे यायचे, पेशंट डेड व्हायचे आणि त्यावेळेला रूल असा होता की फॅमिलीनी बॉडीला घ्यायचं नाही, ते कोणतरी परस्पर घेऊन जायचं. पहिल्यांदा बहुतेक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अदलाबदली पण झाली थोडीफार आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्याला बॉडीला लेबल करायची वेगळी पद्धत सुरू केली. त्याच्यानंतर एक कन्फ्युजन कमी झालं. त्यावेळेला मी बघितलं की एखादा मुसलमान माणूस हिंदूचं प्रेत घेऊन जाऊन स्मशानात जळायचा आणि एखादा हिंदू मुसलमानाचं प्रेत घेऊन जाऊन त्यांच्या कब्रस्तानामध्ये पुरायचं. म्हणजे मानवता ही मेल्यानंतर समजली कोविडमुळे. आपल्याला जर आता जिवंत असताना ही मानवता जमली तर ही खूप मोठं आपल्याला अभिनवास्पद होईल आणि आपली जी सोसायटी आहे ती खूप पुढे जाऊ शकते. आणि तुम्ही सगळ्यांनी आज हा आदर्श आमच्यासाठी ठेवलेला आहे की माणसाला कास्ट, क्रीड, रिलीजन काही नसतंय. तुम्ही सगळ्यांसाठी काम करता. मी कधी विजय मोरेला कोण हिंदू आहे, ख्रिश्चन आहे, मुसलमान आहे बघताना बघितलं नाही. आणि तसंच मी तुम्हाला सगळ्यांना पण ओळखतो. अवधूत असेल, कधी पुढे विहिरीत कोण गेलं वगैरे तर अवधूत पटकन पुढे जातोय. खूप अॅनिमल रेस्क्यूला पण तो जातोय. असे तुम्ही सगळ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे खरोखर एकदा तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या होऊन जातो. हे काम करताना मात्र तुम्ही स्वतःची प्रकृती सुद्धा जपली पाहिजे. एक समजून घ्या की तुम्ही घट असाल तर आणखी 20 चांगली कामं करू शकता. कधी कधी मी बघतो की तुम्ही पाण्यात उतरता आणि पाण्यात उतरल्यानंतर स्वतःचे प्रिकॉशन घेत नाही. थंडी लागत असते, कधी खोकला येतोय, सर्दी येत असतो. डेड बॉडी हँडल करत असताना इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तुम्ही जर प्रॉपर ग्लोव्स घातला नाही किंवा बॉडी फ्लुइड्स असतात, गेल्यानंतर ते फ्लुइड्स बाहेर सुरू होतात यायला. तसे फ्लुइड्सचा तुम्ही जर प्रिकॉशन घेतला नाही, मास्क घालायचं किंवा ग्लोव्स घालायचे, असे प्रिकॉशन घेतला नाही तर असे आजार त्या डेड बॉडी मधनं सुद्धा कधी कधी पसरू शकतात. कोविडमध्ये आम्ही तसं विचार करायचो, त्याच्यात कमी होतंय. खरं एबोला वगैरे जे आजार आहेत जे आता पसरायला लागलेत, आफ्रिकामधनं आहेत. बँगलोरमध्ये आय थिंक 1 केस सस्पेक्टेड होती. आय डोंट नो सर वेदर इट वॉज पॉझिटिव्ह, इट्स नॉट पॉझिटिव्ह. सो असे जे आजार येतात ते डेड बॉडीज हँडल करताना सुद्धा स्प्रेड होणारे आजार आहेत आणि असेच खूप आजार पुढे येणार आहेत. त्यामुळे तुम्ही सगळे प्रिकॉशन्स घेऊनच काम करा. कुठल्याही बॉडीबद्दल तुम्हाला काही माहिती नसेल, कुठल्या आजाराबद्दल, ते डॉक्टरकडे तुम्ही विचारून घ्या. म्हणजे एखादा ट्रीटिंग डॉक्टर असेल तर विचारा की काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे ह्या बॉडीबद्दल आणि मग तुम्ही पुढे जा. दुसरं, खूप वेळा आम्ही बघतो आपला ऍलन पण आजकाल खूप ऍक्टिव्ह आहे, तुमच्याच वळणावर गेलाय. खूप ज्या पीपल असतात, ज्यांना गरीब असतात, ज्यांना कोणी नसतं, अशा लोकांना जाऊन तो घेऊन जाऊन त्यांना रिहॅबिलिटेशन करतोय. तुम्ही ते करताना सुद्धा त्यांचे काय आजार आहेत, काय ह्याची माहिती पहिला घेत जावा. कारण खूप वेळा शिफ्टिंग करताना काही प्रॉब्लेम वगैरे झाला तर देन इट बिकम्स अ इफेक्ट विच विल hurt you. Yes. So you have to take all the precautions. You are doing excellent work, but please take this precaution. Yes. केएलई आम्ही काय बाहेरचे नाहीये. सरांची आमची खूप जुनी ओळख आहे. केएलई मध्ये मोरे आणि कोरे आता म्हणतात, आता पण म्हणतात. तर आमच्याकडे सुद्धा चॅरिटेबल वॉर्ड आहे. 1000 बेडचा चॅरिटेबल वॉर्ड आहे. तिकडे बीपीएल पेशंट्स असेल तर फ्री होतात, काही प्रॉब्लेम होत नाही. आजकाल थँक्स टू डीएचओ सर we are able to do all deliveries also free of cost. All complicated deliveries also we have to just call him. He says yes, go ahead, don't take any this thing. So I thank you sir
त्यामुळे सरांनी पण आता ऍडमिनिस्ट्रेशन हॅज ब्रॉट इन लॉट ऑफ चेंजेस विच यू रिअली अप्रिशिएट सर. थँक्यू व्हेरी मच. अँड तुम्ही सगळे आणि आम्ही एक परिवार आहे. कधीही तुम्हाला एकटं वाटता कामा नये. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहेत. प्रिकॉशन घ्या. आजारपणाबद्दल तुम्ही जे काम कराल ते कंटिन्यू करा. पुढची 20 वर्षात तुम्ही सगळ्यांनी भरपूर काम करून असेच खूप काही अवॉर्ड्स आणि हे मिळत जावे एवढीच देवाकडे प्रार्थना करतो. जिल्हा आरोग्य अधिकारी गडाद यांनी समाजसेवकांनी सेवा करताना स्वतःच्या आरोग्याची आणि सुरक्षितेची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रशासन नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहील असेही त्यांनी स्पष्ट केले. ಅವರಂದ್ರು ಒಂದೇ ಇವರಂದ್ರು ಒಂದೇ. ಮೋರೆ ಸರ್ ನನಗೆ ನಾವೀಗ ಅವ್ರಿಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಮೋರೆ ಅಂತಾನೆ ಇದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದು ಅವರೊಂದು ಮಾತು ಹೇಳಿದ್ರು ನನಗೆ, ಈ ಜನಕ್ಕೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಪ್ರೋತ್ಸಾಹವಾಗಿ ಒಂದೆರಡು ಮಾತುಗಳನ್ನ ಹೇಳಕ್ಕೆ ಮತ್ತು ಒಂದಷ್ಟು ಕಿಟ್ಗಳನ್ನು ವಿತರಿಸಕ್ಕಂತ ಅಂದಾಗ ನನಗೆ ಖುಷಿಯಾಗಿ ಬಂದೆ. ದೇವರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದೊಂದು ಜಾಗ ಕೊಟ್ಟಾನೆ. ನಿಮಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಪುಣ್ಯ ಬರುವಂತ ಕೆಲಸಗಳ ನಿಮ್ಮನ್ನಿಟ್ಟಾನೆ. ಹಂಗೆ ನಮಗೂ ಒಂದು ಜಾಗದಲ್ಲಿ ನಮಗೇನು ಸಾಧ್ಯತೆ ಅದನ್ನು ನಾವು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬಸವಪ್ರಭು ಸರ್ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಇದರಾಗಿದ್ದಾರೆ, ದೊಡ್ಡ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ನಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೊಂದು ಇದು ಸ್ಥಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲರಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಕೂಡಿಸುವಂಥ ಮೋರೆ ಸರ್ಗೆ ನಾನು ಎಲ್ಲರೂ ಇದ್ರ ಪರವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ಸರ್ ಹೇಳಿದರು, ಬಸವಪ್ರಭು ಸರ್ ಈಗ ತಮಗೂ ಕೂಡ ಕೆಲವೊಂದು ರಿಸ್ಕ್ ಇದಾವೆ ಅದು ಮಾಡುವಾಗ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆನೂ ಸ್ವಲ್ಪ ಕಾಳಜಿ ಇರಲಿ. ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಏನಾಗಬೇಕಾಗಿದೆಯೋ ಅದನ್ನ ನಮ್ಮ ಸ್ಟಾಫ್ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ನಮ್ಮ ಜೊತೆಲಿರ್ಬೋದು ನೇರವಾಗಿ ನನಗೆ ಬೇಕಂದ್ರೂ ನೀವು ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಲಿ. ಅಥವಾ ನಮ್ಮ ತಳವಾರ್ ಸರ್ ಇದ್ದಾರೆ, ಈಗ ಅವ್ರ ಮುಖಾಂತರ ಆಗಲಿ ಯಾರದೇ ಮುಖಾಂತರ ಬಂದರೂ ಕೂಡ ನಾವೆಲ್ಲರೂ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಲಿದ್ದೀವಿ. ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಮಾನವತಾವಾದಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅಭಿನಂದನೆಗಳು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ನಾನು ತಮ್ಮ ಜೊತೆಲಿ ಕೈ ಜೋಡಿಸ್ತೀನಿ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ನನ್ನ ಎರಡು ಮಾತು. महानगरपालिका उपआयुक्त उदय तळवार यांनी समाजसेवकांच्या कार्याचे कौतुक करत चांगल्या कार्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन अशा सेवाभावी व्यक्तींना पाठबळ द्यावे असे आवाहन केले. ಈ ಒಂದು ಉತ್ತಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದಂಥ ಗಣ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳೆಲ್ಲರೂ ತಮಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದಾರ. ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೇಳುವಂತ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಅವರು ಆ ಲೆವೆಲ್ ಇದ್ದಾರೆ ಅಂದಾನ ಇವತ್ತಿಗೆ ನಮ್ಮನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕರೆದಿದ್ದಾರೆ. ಒಬ್ಬೊಬ್ರದ್ದು ಒಂದೊಂದು ನಮ್ಮನೆ ಪರ್ಸನಾಲಿಟಿ ಅದಾವ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸಂಪೂರ್ಣ ಮಾಹಿತಿ ತಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ಅವರೆಲ್ಲ ತಮ್ಮ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೂಡ ಹೇಳಿದಾರ. ಬಟ್ ಈ ತರ ಒಂದು ಉತ್ತಮ ಕಾರ್ಯ ತಾವು ಮಾಡಿದಿರಿ. ತಾವು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಗುರುತಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಿ. ಸಮಾಜ ತಮ್ಮನ್ನು ಗುರುತಿಸಿದೆ. ಸೊ ತಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಒಳ್ಳೆ ಅಭಿಪ್ರಾಯ ಇರೋದ್ರಿಂದನೇ ಇವತ್ತ ತಮ್ಮನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಗಣ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳಂತ ಕರೆದಿದ್ದೀವಿ. ತಮ್ಮ ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಈಗಾಗಲೇ ತಾವು ಸಾಕಷ್ಟು ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ. ಅದೇ ರೀತಿನೇ ಮುಂದೆ ತಾವು ಕೊಡಬೇಕು. ಈಗ ನಮ್ಮ ದೊಡ್ಡ ಸಾಹೇಬರು ಹೇಳಿದಂಗೆ ಅವ್ರ ಜೊತೆ ನಾವು ಕೈ ಜೋಡಿಸ್ತೀವಿ, ಯಾವಾಗಲೂ ನಿಮ್ಮೊಟ್ಟಿಗೆ ನಾವು ಇರ್ತೇವೆ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎಸ್ಪೆಷಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಆಯೋಜನೆ ಮಾಡದಂತ ಮಾನ್ಯರಿಗೆ ಗೊತ್ತಲ್ಲ ಯಾರು ಮಾನ್ಯರಿಗೆ ಹೇಳೋದು ಬೇಡ, ಮಾನ್ಯರಿಗೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಮತ್ತೆ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಇಲ್ಲಿ ವೇದಿಕೆ ಮೇಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ತಮ್ಮ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ नमस्कार कार्यक्रमात गरीब, निराधार आणि गरजू नागरिकांना मदत करणारे, संकटात धावून जाणारे तसेच वारस नसलेल्या मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार करून मानवतेची सेवा करणाऱ्या विविध समाजसेवकांचा शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विजय मोरे यांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून तसेच कोविड महामारीच्या काळात सेवाभावी कर्मचाऱ्यांनी अतिशय समर्पितपणे काम केले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईचे अनिल जैन यांच्या सहकार्याने 10,000 रुपयांचा किराणा किटचे वाटप करण्यात आले. तसेच विकी मेहता यांच्या वतीने रेनकोटचे वितरण करण्यात आले. बेळगाव महानगरपालिकेच्या स्मशानभूमी, शववाहिका आणि शवविच्छेदन कक्षात निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. ನಮಸ್ಕಾರ. ಇವತ್ತಿಗೆ ನಾವು ಬೆಳಗಾಂ ಸಿಟಿನಲ್ಲಿ ಸಮಾಜ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ನಿಸ್ವಾರ್ಥದಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂಥ ಬೆಳಗಾಂ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಸ್ಮಶಾನ ಭೂಮಿನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂಥ ನಮ್ಮ ಕರ್ಮಚಾರಿ, ಶವವಾಹಿಕೆ ಮೇಲೆ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂಥ ಕರ್ಮಚಾರಿ ಮತ್ತು ಪೋಸ್ಟ್ ಮಾರ್ಟಮ್ ರೂಮ್ನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂಥ ಕರ್ಮಚಾರಿ
ಸಾಕಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ ಅವರು ನಿಸ್ವಾರ್ಥದಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಅದಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಿ ಇದ್ದೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮೇಯರ್ ಆಗಿನೂ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಆಗಿನೂ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಮತ್ತು ಸಮಾಜ ಸೇವಕ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರ ಹಿಂಬಲ್ಲೇ ಕಳೆದ 30 ವರ್ಷದಿಂದ ನಾನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊತ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಆದರೆ ಯಾವುದೂ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಕೋವಿಡ್ನಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಅವರು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಶಾಂತಾ ವೃದ್ಧಾಶ್ರಮದಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮತ್ತು ವಿಠ್ಠಲ ರುಕ್ಮಾಯಿ ಮಂದಿರದ ಉದ್ಘಾಟನೆ ಇತ್ತು. ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಂಬೈದಿಂದ ನಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ ಆದಂಥ ಅನಿಲ್ ಜೈನ್ ಇವರು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಂದಿದ್ದರು. ಅವಳಿಗೆ ಈ ಎಲ್ಲ ಮಂಡಳಿದ ನಾನು ಗುರುತ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಾಗ ಅವರು ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ 5,000 ರೂಪಾಯಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಏನರ ಅವ್ರಿಗೆ ಗಿಫ್ಟನ್ನು ಕೊಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ನನ್ನ ಕಡೆ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಮತ್ತು ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು 4-5 ರೂಪಾಯಿ ಹಾಕಿ ಒಂದು 10,000 ರೂಪಾಯಿದ ಕಿಟ್ಟನ್ನು ಆ ಮಂಡಳಿಗೆ ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನು ಹತ್ತೈತೆ ಅದು ವಸ್ತುವನ್ನು ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹನೂ ಕೊಡಬೇಕು. DHO ಸಾಹೇಬರಾಗಲಿ, ಮಾಧವ್ ಪ್ರಭು ಸರ್ ಆಗಲಿ, ಆಮೇಲೆ ಉದಯ್ ಕುಮಾರ್ ಸರ್ ಆಗಲಿ, ದಿನೇಶ್ ಇವರಾಗಲಿ, ಆಮೇಲೆ ವಿಕ್ಕಿ ಮೆಹ್ತಾ ಇವರು ಸದ್ಯಕ್ಕೆ ವಿಕ್ಕಿ ಮೆಹ್ತಾ ಅವರು ತಮ್ಮ ಹೊತ್ತಿಂದ ರೇನ್ಕೋಟನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮಳೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ, ಅದರ ಸಲುವಾಗಿ ರೇನ್ಕೋಟನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂಥ ಟೈಮ್ಗೆ ಏನೂ ಭೇಟ್ ವಸ್ತು ಕೊಡೋಕ್ಕಿಂತ ಅವ್ರ ಹಿಂಬಾಲಿ ನಿಂತು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಒಂದು ಭಾಳ ಒಳ್ಳೇದು ಅನುಭವನೂ ಆಗ್ತೈತಿ ಮತ್ತು ಕೆಲಸನೂ ಆಗ್ತವೆ. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲ ಮಂಡಳಿ ವತಿಯಿಂದ ಅವ್ರದ್ದು ಸನ್ಮಾನನೂ ಮಾಡೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ DHO ಸಾಹೇಬರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಉದಯ್ ಕುಮಾರ್ ಸರ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ದಿನೇಶ್ ರೇವಣ್ಕರ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಶ್ರೀಪಾದ್ ಪೈ ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ವಿಕ್ಕಿ ಮೆಹ್ತಾ ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಹಸ್ತೆ ಅವರಿಗೆ सन्मानವನ್ನು ಮಾಡಿ भेट वस्तू ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. कार्यक्रमाला ॲलन मोरे, अवधूत तुडेकर, दिनेश वेर्णेकर यांच्यासह अनेक समाजसेवक आणि नागरिक उपस्थित होते. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ विनुग्रामला.